राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांचा अभिष्ट चिंतन सोहळा गामणे ग्राउंड पाथर्डी फाटा येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला। Happy birthday to you. Happy birthday to you. सर्व लाईट बंद करायचे सर्व लाईट तालुक्याची दत्तात्रय ढेमसे साहेब आमचे सुभाषजी गांधी लाईट बंद करायचं जमलेल्या सर्व दुसरा माईक बंद केला 2 मिनिटं बंद करा माईक बंद करा 2 मिनिटं। श्री स्वामी प्रोडक्शन हा एका महिन्यात आमचा दुसरा प्रयोग आहे। आमच्या मागच्या महिन्यामध्ये किशोर साहेब त्या प्रयोगाला आले होते। तो प्रयोग पण आमचा हाऊसफुल होता आणि आपले लाडके नेते बाळकृष्ण शिरसाट साहेब यांना आमचं नाटक खूप आवडलं आणि नाटक संपल्यावर ते वरती आले। नगरसेवक नसतानाही अहोरात्र जनतेच्या हितासाठी कामे करणारा खरा जनसेवक बाळकृष्ण शिरसाट यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे। यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख व महानगर प्रमुख यांचा सत्कार बाळकृष्ण शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला। सत्काराचे फुटेज या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसेनेचे जोरदार जिल्हा प्रमुख विजयप्पा करंजकरजी या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो। त्यांनी सत्कार कार्य सम्राट पालक शिक्षक जोरदार काय बोलले पाहिजे आपण सत्कार स्वीकार राजमुद्रा वेलफेअर स्थान ग्रहण करा। या अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हा प्रमुख देवानंद बिरारी, विधानसभा प्रमुख सुभाष गायधनी, नाना पाटील, प्रवीण पालदे, विष्णू पवार, शिवसेना महिला आघाडीच्या शारदा दोंदे, त्र्यंबक कोंबडे, मदन डेमसे, संजय नवले, जगदीश शिरसाट, दीपक बडगुजर, निलेश साळुंके, रुपेश नाठे, तानाजी गवळी, दत्तात्रय ढेमसे, सुनील आरोटे, ज्ञानेश्वर एलमाने, चेतन सोनवणे, सागर डेमसे, सतीश माने, सूरज राऊत यांच्यासह पाथर्डी गाव संपूर्ण पंचक्रोशीतील असंख्य महिला पुरुष युवा कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने उपस्थित होते। नाटक थोड्याच वेळात सुरू होण्यापूर्वी 2-3 प्रमुख पाहुण्यांच्या शुभेच्छा होतील आणि आपण श्री स्वामी समर्थ नाटकाचा प्रयोग सुरू करू। बाळकृष्ण शिरसाट यांना परत एकदा आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो, आरोग्यदायक आयुष्य देवो एवढं बोलून माझी वाणीला विराम देतो आणि थांबतो। श्री स्वामी समर्थ। युवा नेतृत्व आमचे भाचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाळकृष्ण शिरसाट यांचा वाढदिवस अतिशय आनंदाने आणि उत्सवात साजरा होत आहे। या वाढदिवसानिमित्त सर्व जमलेले माझे माता भगिनींनो, बंधू भगिनींनो, जे पुढे जायचं असतं, विरोधकांना कामातून आपण दाखवून द्यायचं असतं। एखाद्याची कामाची उंची वाढवली, जनतेमध्ये स्थान निर्माण झालं की एखाद्या व्यक्तीला खाली ओढणं अवघड असलं की त्याला बदनाम करायचं असतं। तुझ्या बाबतीत पण तेच झालं, माझ्या बाबतीत पण तेच झालं। काळजी करू नको, आप्पा आणि आम्ही व्यासपीठावर सर्व मान्यवर हे तुझ्या पाठीशी आहे। तिकडे निलेश आहे, सुनील पाटील आहे,
काळजी करू नको. संघर्ष आपल्या शिवसेनेच्या पाचीलाच पुजलेला आहे. शिवसैनिक हा संघर्षातूनच घडत असतो आणि नेतृत्व करण्याची संधी निर्माण होत असते. संकट येतात, संकट जातात, पण संकट ही संधी समजून बालम शिरसाट या ठिकाणी काम करतायत. तुम्हाला थांबवण्याची ताकद आज तरी कोणामध्ये निर्माण झालेली नाही. मला आठवतं बाळासाहेब भुसारे अप्पा हा बालम शिरसाटला माझ्याकडे घेऊन आला होता. भुसारे राजकारणापासून अलिप्त राहिला, पण बालमला वरती काढलं त्यांनी. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला पद नको, बालमला तुम्ही शिवसेनेमध्ये घ्या, बालमला पदाचा विचार करा. आज 10 वर्ष या प्रभागातील सर्व महिला वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, मित्र परिवार असेल, त्यांचा मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि खास करून आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजूअप्पा करंजकर, तसेच शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, तसेच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवानंदजी बिरारी, तसेच विधानसभा प्रमुख सुभाष मामा गायदानी, तसेच नाना पाटील, तसेच आमचे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख निलेश भाऊ साळुंके, तसेच सुनील भाऊ पाटील, तसेच आमचे मित्र दीपक भाऊ बडगुजर, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रवीण भाऊ पाळदे, आमच्या समाजसेविका शिवसैनिक महिला आघाडीच्या दोंडेताई, त्र्यंबक मामा कोंबडे, तसेच स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र रुपेश नाटे, हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि मला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज हा कार्यक्रम खूप लेट झाला, कारण मी 6 तारखेलाच परमिशनसाठी डॉक्युमेंट दिलेले होते, पण त्यांनी बाकीच्यांनी पत्र दिल्यामुळे मला काल सायंकाळी 7 वाजेपर्यंत ग्राउंडची परमिशन मिळाली नाही. आज दुपारी राऊत मॅडमने मला कार्यक्रमासाठी परमिशन दिली, त्यामुळे हे सर्व नियोजन करायला खूप त्रास झाला. तसेच विषय एकच होता रुद्राक्ष वाटपचा, कारण आत्ताच प्रदीप मिश्राजींचं शिवमहापुराण झालं आणि त्यांच्या हातून पूजन केलेले अभिषेक केलेले रुद्राक्ष या ठिकाणी वाटप करायचे होते. कुठेतरी त्यांना असं वाटलं की आम्ही आत्ता शिवमहापुराण केलं आणि याचं श्रेय कुठेतरी आपण घेतो की काय, पण त्यांना हे माहीत नाही की या परिसरामध्ये आपल्याच प्रभागामध्ये शिवमहापुराण झालं आणि आपल्याच प्रभागामध्ये लोकांना बसायची देखील. यावेळी स्वामी समर्थ अनंत कोटी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. देवाच्या घरी सगळे सारखे, कोणी यवनी नाही आणि गोमानी नाही, सगळे धर्म सारखे आम्हाला. हे धर्म पंथ जाती आम्ही नाही बनवले, तुम्ही बनवले तुमच्या सोयीसाठी. कळलं का रे? कळलं का रे? येऊन या तुम्ही अशा सगुण अवतारालाही ओळखता येत नाही मला. निर्गुणावारी कृष्णता नाही, चमत्काराशिवाय भक्ती लागणारच नाही. आणि ही दाखवून तुला रिकामे शिल्पी टाकली आहोत. मेरी गलती माफ करो महाराज, मेरी गलती माफ करो, मेरी गलती माफ करो. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.